जय हिंद. आजचा माझा विषय आहे की सध्या जी युद्धजन्य परिस्थिती आहे ऑप सिंधूर नंतर, यानंतर अशी गरज निर्माण झालेली आहे की सामान्य भारतीय जनता यांनी भारताच्या बाबतीत जास्त देशभक्ती दाखवण्याची गरज आहे. कारण असं की काही भारतीय भारताच्या विरोधात बोलतात, काही अशा पोस्ट टाकतात की ज्या देशविरोधात आहेत, काही देशविरोधी स्टेटमेंट करतात. तर अशा काळामध्ये ज्या वेळेला प्रत्येक भारतीयांनी भारतीय सैन्याच्या मागे उभं राहायची गरज आहे, तर त्यावेळेला प्रश्न असा उठतो की देशभक्ती म्हणजे नेमकं काय? आणि देशभक्तीमध्ये सामान्य माणसाने जो देशभक्त आहे त्यांनी काय करायला पाहिजे? खरं देशभक्ती म्हणजे काय? याची काही व्याख्या कोणी सांगायची काही गरज नाही. देशभक्ती म्हणजे फक्त तिरंगा रॅली काढणं आहे का? देशभक्ती म्हणजे भारत माता की जय म्हणणं आहे का? देशभक्ती म्हणजे क्रिकेटची मॅच जिंकली की फटाके उडवणं आहे का? तर देशभक्तीचे म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे देशभक्तीमध्ये, याविषयी आपण आता आज बोलण्याचा प्रयत्न करू. कारण महत्वाचा मुद्दा असा आहे की आता ज्या लढाया आहेत या केवळ सीमेवरती लढल्या जात आहेत आणि सैन्यावरती लढल्या जात आहेत, असा अर्थ नाहीये. या लढाया आता या लढायाचा प्रत्येक माणूस हा भाग बनलेला आहे. उदाहरणार्थ चीन हा पाकिस्तानला प्रचंड मदत करतो आहे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की चीनी वस्तूंवरती बहिष्कार घालायला पाहिजे. एवढंच नव्हे तर काही व्यापारी प्रचंड प्रमाणामध्ये चीनचा माल विकत घेतात, माल आणतात आणि भारतात विकतात. तर अशा व्यापाऱ्यांवरती सुद्धा आपण बॉयकॉट करायला पाहिजे. याच्याशिवाय कॉर्पोरेट वर्ल्ड मधले अनेक जण चीनी माल विकत घेतात. 100 अब्ज डॉलर्स जेवढा माल तिथे विकत घेतलेला आहे, तर त्यांच्यावरती सुद्धा आपण बॉयकॉट घालायला पाहिजे. एवढंच नव्हे तर तुर्कस्तान जो देश आहे त्यांच्यावरती आपण बॉयकॉट घालायला पाहिजे. कारण तुर्कस्तान हा पाकिस्तानला मोठ्या प्रमाणामध्ये मदत करतो आहे. परंतु एवढंच का? देशभक्ती केवळ एवढीच म्हणजे इथपर्यंत समाप्त नाही, इथेच संपत नाही. अजून सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये रोजच्या जीवनामध्ये अनेक बाबी करता येतील. म्हणजे आपापले काम नीट करणे हीच देशभक्ती आहे. रस्त्यावरचे सिग्नल पाळणे, रस्त्यावरती घाण न करणे, स्त्रियांचा आदर करणे, स्त्रियांची रक्षा करणे, वृद्ध माणसांची रक्षा करणे, लहान मुलांची रक्षा करणे, भ्रष्टाचार न करणे, लाच न देणे, स्वच्छ भारत अभियान राबवणे, काहीतरी कारण काढून रस्ते न बंद करणे, स्वतःच्या क्षेत्रामध्ये वैध मार्गाने यशस्वी होणे, ही देशभक्ती आहे. म्हणजे आपण ज्या क्षेत्रात काम करतो तिथे आपण उत्कृष्ट चांगलं काम करायला पाहिजे. आपण धर्म किंवा जात किंवा याच्या नावावरती समाजामध्ये विनाकारण तेढ पसरू नये. आपण विनाकारण सोशल मीडियावरती कुठल्याही अशा पोस्ट टाकू नये की ज्याच्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होते. म्हणजे आपण आपले जे काम आहे ते नीट करायला पाहिजे. समजा जर रस्त्यावरती दिवसाच्या वेळेला लाईट ऑन असतील तर ते लाईट बंद करायला पाहिजे. रस्त्याचे नियम पाळायला पाहिजे. याच्या नंतर अचानक संप पुकारायला नको. काहीतरी कारण काढून हिंसक आंदोलनामध्ये भाग घ्यायला नको. झुंडशाही म्हणजे विनाकारणच कुठेतरी हल्ला करणं, किंवा दारू पिणं, किंवा ड्रग्स खाणं, अशा प्रकारच्या गोष्टी नको. याच्याशिवाय जे त्याला म्हणायचं की असे काही संस्था असतात देशविरोधी, काही ऍक्टिव्हिस्ट असतात देशविरोधी, अशांची माहिती जर आपल्याकडे असेल तर ती सुरक्षा एजन्सीज म्हणजे पोलिसांना देणं, याच्यामुळे आपण देशाला मदत करू शकतो. आणि म्हणजे कुठेही भारत विरोधी कारवाई होत असेल, कोणी म्हणजे मग ती सोशल मीडियावरती असो की इतर कुठली असो, तर या सगळ्यांची माहिती जर आपण पोलिसांना देऊ शकलो तर आपण नक्कीच आपल्या देशाला जास्त सुरक्षित ठेवण्याकरता मदत करू शकतो. अनेक वेळा अनेक राजकीय पक्ष विनाकारण आंदोलनं सुरू करतात. अशा आंदोलनामध्ये भाग घ्यायला नको. अनेक जण म्हणजे अतिशय भडकाऊ अशी भाषणं करतात, त्याचा पण पाठ बनायला नको. म्हणजे थोडक्यात म्हणजे काय की एक जबाबदार नागरिक म्हणून काम आपण करायला पाहिजे. हे मी सांगितलं. नेमकं चीनची आर्थिक घुसखोरी थांबवा, चीनी कंपन्यांवरती बहिष्कार घाला, याविषयी तर मी बोललोच. परंतु याच्याशिवाय सुद्धा असं म्हटलं जातं की देशामध्ये काही दहशतवादी यांचे छुपे सेल असावेत. ते अनेक वेळा घातपाताच्या योजना
राबवत असतील, तर आपल्या भागात कोणी संशयास्पद माणूस आला, आपल्या भागामध्ये कोणी संशयास्पद घटना घडल्या, तर त्याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे केवळ शेजारी पाजारी नव्हे, तर आपल्या आसपासच्या इमारती तिथे लक्ष ठेवायला पाहिजे. कान आणि डोळे उघडे ठेवायला पाहिजे. कुठलेही म्हणजे ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांच्याशी आपला संबंध असायला पाहिजे आणि कुठेही काही चुकीची जर गोष्ट घडत असेल तर ती माहिती आपण नक्कीच आपल्या सुरक्षा एजन्सीज, खास तर पोलिसांना द्यायला पाहिजे. आणि प्रत्येकाने देशाकरता देशाच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याकरता थोडासा तरी वेळ खर्च करण्याची मदत आहे. खास तर सोशल मीडियावरती देशविरोधी अनेक स्टेटमेंट केले जातात. मग ते YouTube असो की Facebook असो की इतर काही, तर त्याच्यावरती लक्ष ठेवावं आणि असं काही होत असेल तर ती माहिती लगेच पोलिसांकडे द्यावी. म्हणजे प्रत्येकाने सुरक्षा एजन्सीचं कान आणि डोळे बनणं महत्वाचं आहे. त्यांनी एक सैनिक म्हणून काम करणं महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे जी आपली देशाची संपत्ती असते त्याच्यावरती त्याचं आपण रक्षण करायला पाहिजे. जर समजा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि पुन्हा सिव्हिल डिफेन्स नावाचा प्रकार सुरू झाला, तर त्यामध्ये नेमकं आपल्याला काय करायचं याची माहिती आपल्याला मिळालेली आहे. त्याच्यावरती लक्ष व्हायला पाहिजे. म्हणजे म्हणजे काही देशभक्ती म्हणजे काही फार असं मोठं काम नाहीये. परंतु एक नॉर्मल जीवनामध्ये आपण जर एक रिस्पेक्टेबल सिटीझन म्हणून किंवा आपण ज्याला ज्याला शब्द वापरला जातो की आपण एक म्हणजे एक चांगला नागरिक बनून आपण जर आपलं काम करत राहिलो तर आपण देशाला मोठं होण्यामध्ये नक्कीच मदत करू शकतो. म्हणजे आता जसं की आपण देशाकरता पाणी वाचवू शकतो, देशाकरता वीज वाचवू शकतो, देशाकरता प्लास्टिकचा दुरुपयोग करू नये हे काम करू शकतो, पर्यावरणाचं रक्षण हे करू शकतो. त्याच्याशिवाय आपण इंधन सुरक्षा यामध्ये भाग घेऊ शकतो किंवा शेतकऱ्यांकडनं माल घेऊन शेतकऱ्यांना मदत करू शकतो. जर आपल्याला पेमेंट करायची असेल तर ती डिजिटल पेमेंट केली तर काळा पैसा कमी करण्याकरता आपण मदत करू शकतो. म्हणजे रोजच्या जीवनामध्ये रोटी कपडा मकानची लढाई लढताना आपण जर आपल्याशिवाय समाजाचा विचार केला, देशाचा विचार केला, तर आपण अशा अनेक कारवाया करू शकतो की ज्यामुळे देशाची जी अर्थव्यवस्था आहे ही अत्यंत मजबूत बनू शकते. म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करा, त्याच्यामुळे ते क्षेत्र हे अतिशय वर्ल्ड क्लास बनेल. उदाहरणार्थ जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही वर्ल्ड क्लास विद्यार्थी बना, म्हणजे तुम्ही अर्जुना इतकं श्रेष्ठ बना. जर तुम्ही शिक्षक असाल, तुम्ही द्रोणाचार्यांना सर्वात चांगले गुरु मानलं जातं, तर तुम्ही द्रोणाचार्य बना. तर तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्ही जपानी शेतकऱ्यांनी इतकं एफिशियंट व्हा. जर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करणारे असाल तर तुम्ही चीनी वर्कर्स पेक्षा सुद्धा जास्त चांगलं काम करायला पाहिजे. चीनी स्किल्ड वर्कर्स, सेमी स्किल्ड वर्कर्स, अनस्किल्ड वर्कर्स त्यांची केवढी एफिशियन्सी असते. त्याच्याशिवाय जर तुम्ही सायंटिस्ट असाल तर अब्दुल कलाम आझाद यांचा आदर्श तुमच्याकडे असायला पाहिजे. म्हणजे ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता त्या त्या क्षेत्रात जर तुम्ही वर्ल्ड क्लास बनण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामुळे भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जाईल. भारत हा सध्या जो नंबर 4 च्या जागेवरती पोहोचलेला देश आहे तो नंबर 3 वरती पोहोचेल आणि यामुळे आपल्याला देशाचं संरक्षण करण्याकरता अजून जास्त पैसे उपलब्ध होतील आणि मग आपण आव्हान, मग ते पाकिस्तानचं असो की चीनचं असो, ते परतवण्यामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळेल. म्हणजे आपण एक अतिशय मोठं हे म्हणजे साधी गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की देशाच्या समोर असलेल्या समस्या त्या सोडवण्याकरता आपण एक खारीचा वाटा नक्कीच उचलू शकतो आणि आपल्या कृतीतून आपल्या समाजाचं किंवा देशाचं कुठलंही नुकसान होणार नाही हे एन्श्योर करू शकतो. आणि आपण आपल्या राष्ट्रभक्तीचा परीघ वाढवायला पाहिजे आणि एक सुजाण आणि जबाबदार नागरिक म्हणून आपण राष्ट्रभक्तीच्या शिडीवरच्या पायऱ्या अजून अजून वर चढायला पाहिजे. ज्यामुळे आपण प्रश्न विचारू की मी देशाकरता काय करू शकतो आणि मला देशाकडनं हे पाहिजे ते पाहिजे अशा प्रकारच्या डिमांड नको. मी देशाकरता काहीतरी खास करीन हे हा आदर्श आपल्या समोर असायला पाहिजे. तसं झालं तरच हा देश महाशक्ती बनू शकतो. कारण ज्या देशाचे नागरिक अतिशय कष्टाळू असतात, योग्य पद्धतीने काम करतात, स्वतःची जबाबदारी निभवतात, तोच देश पुढे एक महाशक्ती बनू शकतो. तर आपण सगळ्यांनी आज एक निश्चय करूया की आपण एक जबाबदार नागरिक बनू, एफिशियंट नागरिक बनू, त्यामुळे ज्या देशाची प्रगती होईल
आणि हा देश महाशक्ती बनेल. आणि असं करताना आपल्या देशाची जी सुरक्षा व्यवस्था आहे ती अजून सुद्धा मजबूत होईल. मी इथेच थांबतो. जय हिंद.